नागपुरात दुहेरी हत्याकांड. सक्करदरा परिसरातील घटनेनंतर गुन्हे शाखेकडून 3 मुख्य आरोपींना काही तासातच बेड्या. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छोटा ताजबाग परिसराजवळ काल रात्री घडलेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील 3 मुख्य आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 5च्या पथकाने काही तासातच बेड्या ठोकल्या आहेत. कामावरून काढून टाकल्याच्या वादातून हे भीषण हत्याकांड घडल्याची माहिती समोर आली आहे. आदित्य उर्फ सोनू बोडवे आणि दादू उर्फ आदित्य राहुल करशी खून झालेल्या दोन्ही मृतकांची नावे आहेत. या प्रकरणात पोलिसांनी वैभव उर्फ दादू प्रदीप राव डोंगरे वय 30 वर्ष राहणार नरसाळा दिघोरी, वेदांत उर्फ डब्बा अजय डबीर वय 20 वर्ष राहणार रघुजीनगर आणि अभिषेक उर्फ तात्या उत्तम राऊत वय 26 वर्ष राहणार न्यू नंदनवन या 3 मुख्य आरोपींना ताब्यात घेतला. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 10 जून 2026 रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास सक्करदरा येथील छोटा ताजबाग गोंड वस्तीजवळ रघुजीनगर भागात ही घटना घडली. एका फ्रूटच्या दुकानातून कामावरून काढून टाकल्याच्या कारणावरून दोन्ही मृतकांनी आरोपींमध्ये जुना वाद होता. याच वादातून घटनास्थळावरून दोन्ही पक्षांमध्ये जोरदार भांडण झालं. वाद विकोपाला गेल्यानंतर तिन्ही आरोपींनी विटा दगडांनी धारदार चाकूने दोन्ही मृतकांवर सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता. दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 5चे पथक सतर्क झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाने तांत्रिक माहिती आणि गुप्त सूत्रांच्या आधारे आरोपींचा माग काढला. विहिरगाव परिसरातील गारगोटी नाला येथून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तिन्ही आरोपींना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. अटकेनंतर आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी आणि तपासासाठी त्यांना सक्करदरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सक्करदरा पोलीस करत आहेत. सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी.